आज आम्ही छत्तीसगडच्या अशा नक्षलवादी एरियामध्ये गेलो होतो जिथे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक नक्षलवादी असायचा, पण त्या एरियामधून बाहेर पडताना घनदाट जंगल आणि विजांच्या कडकडाटामुळे आमची हालत ताईट झालती। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय छत्तीसगडचा विशाल। आज आम्हाला बस्तरमधील बऱ्याच ठिकाणांना भेटी द्यायच्या होत्या, त्यामुळे सकाळी पोट भरून नाश्ता केला आणि त्यानंतर आपल्या व्हॅन मध्ये बसून आम्ही गेलो तेथील पोलीस ऑफिसर मेस मध्ये एका मीटिंग साठी। या मीटिंग मध्ये बस्तरचे IAS, IPS असे बरेच मोठमोठे ऑफिसर आले होते आणि नक्षलवाद्यांनी तेथे किती लोकांचा, जनावरांचा जीव घेतला हे समोर पाहून खरंच खूप वाईट वाटलं। त्यानंतर थोडीशी कॉफी घेऊन आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला, जिथे नक्षलवादाच्या विरोधात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले होते त्यांच्यासाठी स्मारक बनवलं होतं आणि त्या सगळ्या लोकांचे नावं या भिंतीवरती लिहिलेली होती। त्यानंतर पुढे अजून थोडा प्रवास करून आम्ही पोहोचलो बस्तरची संस्कृती पाहायला। तेथे गेल्यावरती त्यांनी आमचं खूपच ट्रेडिशनल पद्धतीने स्वागत केलं आणि पुढे आम्हाला यांचं सांस्कृतिक नृत्य पाहायला मिळालं। आजच्या जेनझीला या नृत्याची किंमत कळणार नाही, पण खरं तर अशी नृत्य आपली संस्कृती जपत असतात। यांनी आमच्यासाठी इथलं ट्रेडिशनल जेवण बनवलं होतं। ताटातला एकही पदार्थ मला ओळखू येत नव्हता, पण त्यांच्याकडे पाहून तोंडाला मात्र पाणी सुटलं होतं। जेवण केल्यावरती त्यांनी मस्त एका सिंगिंग शोचं आयोजन केलं होतं आणि तुम्हाला खरं सांगतो त्यातली गाणी मी पुढचे 5 दिवस गुणगुणत होतो। आता हा कार्यक्रम संपल्यावरती आम्ही येथील एक निसर्गरम्य पण तेवढेच डेंजरस असणाऱ्या एका ठिकाणी बांबू राफ्टिंग करायला निघालो। तसं तर आमच्या मागे आणि पुढे सिक्युरिटी होती, त्यामुळे आम्ही मस्त ट्रिप एन्जॉय करत होतो। इकडे एवढं घनदाट जंगल आहे की दिवसा आतमध्ये जाण्याची सुद्धा भीती वाटेल। अंधार पडल्यावरती आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आणि तेव्हा समजलं की छत्तीसगडचं नाव नक्षलवाद्यांनी खराब केलंय, पण हे राज्य खरंच खूप सुंदर आहे। संध्याकाळचा टाइम, निळशार पाणी, सगळीकडे शांतता, स्वच्छ हवा म्हणजे स्वर्गात आल्यासारखा फील येत होता। पण हा फील जास्त वेळ घेता आला नाही, कारण लगेच अंधार पडला। आता जरी येथून नक्षलवाद पूर्णपणे नाहीसा झाला असला तरी काही वर्षांपूर्वी येथे प्रत्येक घरामध्ये नक्षलवादी होते, त्यामुळे मनामध्ये भीती तर होतीच। त्यात एवढं घनदाट जंगल आणि विजांच्या कडकडाटामुळे भीती तर वाटत होती, पण आम्ही सुखरूप आमच्या हॉटेलला पोहोचलो। आता उद्या आम्ही यापेक्षाही जास्त नक्षलवादी एरियामध्ये जाणार आहोत आणि याचे व्लॉग्स पाहण्यासाठी आत्ताच नगरच्या विशालला फॉलो करून ठेवा।